नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। ऊसाचा रस आणि मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे। हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये कॉलिस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे। काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली। कालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झालाय। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते, त्यावेळी भीषण अपघात झाला। जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे। राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनाबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रित मिशन लक्ष्यवेधी आराखडा तयार करण्यात आला आहे। मंत्रिमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार आहे, असे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले। नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते। देशातील सर्वोच्च अशी सुरक्षा भेदून संसदेच्या परिसरात आणि लोकसभेमध्ये 4 तरुण घुसले आणि एकच गोंधळ सुरू झाला। भारत माता की जय, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत त्यांनी गोंधळ घातला। हे अवघ्या देशाने पाहिले। या प्रकरणात आता एकूण 6 जणांना अटक केली आहे। त्यामध्ये लातूरच्या अमोल शिंदे नावाच्या युवकाचा समावेश आहे। मिलिटरी भरतीमध्ये 6 वेळा अपयशी ठरलेल्या या युवकाला नैराश्याने ग्रासले। त्याच्यासारख्याच बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन हा गोंधळ घातल्याचं आता स्पष्ट झालंय। या सर्व तरुणांना एकत्र जोडणारा एक दुवा आहे आणि तो म्हणजे भगतसिंग। अटक करण्यात आलेल्या सर्व तरुणांना भगतसिंग या फेसबुक पेजने एकत्र आणले। बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओसह चित्रण करीत परीक्षार्थ्यांचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्रक प्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मध्य रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 8 महिन्यात भंगार विक्रीतून 248 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे। मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागाच्या विविध ठिकाणी राबवण्यात आली होती। तसेच उद्दिष्टांच्या तुलनेने 34.08% भंगार विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे। यामध्ये लोह, स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूंच्या भंगाराची विक्री केली आहे। यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डब्बे, वाघिणी, इंजिने, जुने डब्बे, माल डब्बे, चाके यांची विक्री केली आहे। यामध्ये एप्रिल आणि 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भंगार विक्रीतून 248.7 कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळवला आहे। मध्य रेल्वेने ठरवलेल्या विक्री उद्दिष्टांच्या तुलनेत मिळालेलं उत्पन्न तब्बल 82.69% इतके उल्लेखनीय असून सदर बाब 185 कोटीच्या अनुपातिक उद्दिष्टांच्या तुलनेने 34.0% लक्षणीय वाढ आहे। सोलापूर बाजार समितीतील हमालांनी दर वाढवावे या मागणीसाठी गुरुवारी रात्री अचानक संप पुकारला। त्यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली। हमालांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे शुक्रवारी बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली आहे। त्यात विक्रमी कांदा आवक झाल्याने किती कांदा आला याचा हिशोब लावणे प्रशासनाला कठीण झाले। याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला। दर वाढवून मिळावे या मागणीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी गुरुवारी सायंकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले। गुरुवारी लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे सायंकाळी कांदा घेऊन आलेल्या वाहनांची रांग
बाजार समितीच्या आवारात लागली होती। मराठा आरक्षणासंदर्भात नेहमीच छगन भुजबळ हे वक्तव्य करत असून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील जरांगे पाटील व मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले आहे। त्यांच्या निषेधार्थ येवल्यातील रास्ते सुरेगाव येथे मराठा समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। छगन भुजबळ आणि नितेश राणे यांच्या धिक्कार असो अशा पद्धतीच्या घोषणा देखील करण्यात आल्या। तसेच हे पुढारी जर जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणार असतील तर आम्ही त्यांना धडा शिकवू असे म्हणत मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। वर्ध्याच्या लोकमहाविद्यालयात आज ओबीसी एल्गार महासभा पार पडणार आहे। सकल ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी हा एल्गार असून याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी बांधवांनी बाईक रॅली काढून जनजागृती केलेली आहे। यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव भगिनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी जय ओबीसी नारेबाजी सुद्धा करण्यात आली। विदर्भात पहिल्यांदा ही सभा होत आहे। केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत। केंद्र सरकारचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून निषेध केला जातोय। मोदी सरकारचा प्रचार प्रसार यंत्रणेला देखील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत असा नारा देत एक डिजिटल वाहन गावोगावी फिरत आहे। सिन्नर तालुक्यात दापूर येथे हे वाहन पोहोचलं। मोदी सरकारच्या प्रचारासाठी आलेले वाहन गावकऱ्यांनी पळवून लावलंय। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।